नमस्कार। ही कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामुळे तेल गरम केले आहे। दालचिनी, मोठी इलायची, तेजपत्ता आणि जिरे टाकले आहे। एक मोठी इलायची, 2 तेजपत्त्याची पानं, हे 2 मोठे कांदे बारीक करून घेतलेले, असे पातळ पातळ स्लाइस मोठे मोठे लांबडे लांबडे कापून घेतलेले। आता हे फ्राय करून घेऊया। आता हे 2 टोमॅटो आहेत, हे मी मिक्सरला ह्याची प्युरी करून घेणार आहे। आता कांदा भाजायला ठेवला आहे। आता मी अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे, 1 चम्मच, म्हणजे 1 मोठा चम्मच। आता 1 मोठा चम्मच टाकून झाले। आता परतून घेऊया। आता ही प्युरी तयार झाली आहे टोमॅटोची। आता ही त्यात टाकायची आहे कांद्यामध्ये। कांदा आपला मस्त फ्राय करून झाला आहे। आता ह्या प्युरीला तेल सुटूपर्यंत आपण फ्राय करून घेऊया। ह्याच्यात हळद टाकली आहे, अर्धा चम्मच, छोटा अर्धा चम्मच आहे। आता हे लाल तिखट टाकले आहे, अर्धा चम्मच, आणि हा आमचा घाटी मसाला, हा 2 चमचे टाकला आहे। आता हे परतून घेऊया। हे मी टोमॅटोची प्युरी केलेली ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकले आहे आणि त्यात टाकून घेत आहे। आता हे काजू घेतले आहेत, 10-12 काजू आहेत। हे मध्ये चीर करायचे आणि 2 तुकडे त्याचे करायचे आहेत। अख्खे 2 भाग निघाले पाहिजेत। आता ह्याला चांगले तेल सुटले आहे। कांदा टोमॅटो चांगला भाजून झाला आहे। आता आपण त्याच्यामध्ये हा धुवून स्वच्छ ठेवलेला खिमा टाकूया, चिकन खिमा, आणि हा टाकून चांगलं ह्याच्यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये काजू टाकून घेऊया। काजू टाकून झाले की आपण मीठ टाकून घेऊया। मीठ चवीनुसार टाकायचे आहे। आणि चांगले मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये पाणी न टाकता आपण झाकण लावून असे शिजवणार आहोत। तर वरून कोथिंबीर टाकली आहे। हा शाही चिकन खिमा हा खूप टेस्टी लागतो। तुम्हीही एकदा करून बघा। जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ह्याच्यावरती थोडंसं बटर टाकून घेतलं आहे। मस्त सर्व केला आहे आपला शाही चिकन खिमा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करा। धन्यवाद।